सध्या आपण उपस्थित आहोत आई माता मंदिर संजय पार्क या ठिकाणी विमाननगरमध्ये। इथं सिरवी युवा मंच यांच्याद्वारे एक चांगल्या प्रकारे महाशिबिर इथं साजरा केलं गेलेलं आहे। तर हे जे महाशिबिर साजरा केलं गेलेलं आहे, जे याचे आयोजक आहे दिनेश चौधरी पण देखील आपल्यासोबत इथं उपस्थित आहे। तर जाणून घेऊ त्यांच्यासोबत बोलून की हा जे महाशिबिर त्यांनी आयोजित केला होता त्याचा उद्देश काय आणि हा कशा प्रकारे पार पडलेला आहे। तो एक मिनिट साहेब। तर दिनेश जी, आपण हे महाशिबिर आपण आयोजित केलेलं आहे, तर हे चांगल्या प्रकारे पार पडला, तर त्याबद्दल आपण काय सांगणार? तर नक्कीच एक जो सर्व माझ्या युवा साथींनी प्लस संजय पार्कच्या सर्व संचालक मंडळ महिला मंडळ या कमिटीने जो एक ध्यास घेतलेला होता की ज्यामध्ये मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड होता 320 तो तर आम्ही 2 वाजेच्या आतमध्येच पार केलेला आहे। त्यामध्ये माझ्या सर्व हिमगिरी विद्यार्थीचे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी, माझी विद्यार्थी असतील व माझे सर्व समाजाचे बांधव व भगिनी असतील यांच्यामुळे हा नक्कीच 550च्या पार आकडा गेलेला आहे। तर त्याचं नक्कीच श्रेय या माझ्या पूर्ण युवा मंचच्या कमिटीला व माझ्या सर्व समाजाच्या व माझ्या मित्र बंधू भगिनी यांना मी देऊ इच्छितो। दरवर्षी आपण हा महाशिबिर असं साजरा पार पाडतो, तर आपल्याला प्रेरणा कशी भेटली हे करण्याची? प्रेरणा म्हणायचं गेलं तर नक्कीच मी सांगेल की तुम्हाला काही इन्सिडेन्सेस आयुष्यामध्ये घडलेले होते की ज्याच्यामध्ये की आपण बघतोच की दररोज म्हणजे शासकीय रुग्णालय असतील किंवा कुठलाही रुग्ण असेल ज्याला की रक्ताची गरज भासते आणि रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये बनलं जात नाही, ते एका मानवाच्या धमन्यांमधनं दुसऱ्या मानवाच्या धमनीमध्ये दिलं तरच ते दान म्हणजे आपण म्हणतो की अन्नदान, त्यानंतर बाकीचे सगळे जे दान आहेत त्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ दान जे आहे ते रक्तदान आहे। आणि एक इन्सिडेन्स घडला होता ज्याच्यामध्ये की एक रुग्णाला रात्रीच्या 2 वाजता त्याला रक्ताची गरज लागली होती। त्यावेळेस आपण बघितलं की ओ निगेटिव्हचं रक्त कुठेही मिळालं नाही, पण आम्ही आमच्या या रक्तदानच्या संपर्कातून काही मित्र मैत्रिणींना संपर्क केला व आमच्याच एका मित्राच्या वाईफला अर्जंट डिलिव्हरीच्या वेळी आम्ही 8 बॅग रक्त उपलब्ध करून दिलं। त्यानंतर वाटलं की समाजामध्ये रक्ताची खूप कमतरता आहे, त्यामुळे आम्ही ती प्रेरणा घेऊन सुरुवात आम्ही हिमगिरी विद्यालयानं एक 4 वर्षाखाली केली होती। 2022 साली पहिलं आम्ही पर्व चालू केलं होतं, त्यावेळेस 97 बॅग पहिल्यांदा झाल्या होत्या आणि आज हे जो महायज्ञ जो मी म्हणेल की छोटं रोप लावलं होतं ते आज वटवृक्षामध्ये कन्वर्ट होताना बघताय आपण आणि आज जवळपास मला वाटतं की 550च्या प्लस झाले। तर ही नक्कीच एक म्हणजे प्रेरणा आहे की जी आम्हाला अजून उद्या भविष्यामध्ये 550 नाही तर 5550 करण्यासाठीची ऊर्जा नक्कीच देत आहे। या प्रकल्पामध्ये आपल्या सर्वात श्रेष्ठ सहकार्य कोण? सहकार्य मी म्हणेल की नक्कीच सुरुवात जी झाली ती माझ्या शाळेच्या गुरुजन वर्गांकडनं व माझे सर्व शाळेचे हिमगिरी विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी प्रेरणा दिली, पण त्या प्रेरणा देण्याच्या नंतरचं जे काम होतं ते माझ्या समाजाच्या या जागेने दिलं, या मंदिरानं आम्हाला ओळख दिली। दरवर्षी पूर्ण संचालक मंडळ मला ही जागा निःशुल्क अवेलेबल करून देते, त्यासाठी मी पूर्ण कमिटीचं म्हणजे संचालक मंडळ व पूर्ण माझ्या सिरवी संजय पार्क मंदिराच्या ट्रस्टी व त्यांच्या सदस्यांचा मी मनपूर्वक आभार करेल की त्यांच्यामुळं हे आम्हाला शक्य झालेले आहे आज। तर नक्कीच हा जे महाशिबिर होता आहे चांगल्या प्रकल्पाने राबवलं गेलेलं आहे। आपण पाहू शकता येतं की जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने येऊन ते रक्तदानाला पण देखील समर्थन देतात। तर आपल्यासोबत अजून काही पण इथं व्यक्ती उपस्थित आहे जे हा महाशिबिरमध्ये सहकार्य आहे, तर आपण त्यांच्यासोबत पण जाणून घेऊया की हा प्रकल्पाबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे। तर साहेब, हे जे महाशिबिर आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आज या ठिकाणी सिरवी क्षत्रिय युवा मंच संजय पार्क किंवा सिरवी क्षत्रिय युवा मंच पुणे आमचे हिमगिरी विद्यालयातील माजी विद्यार्थी, हिमगिरियन्स ग्रुप, हिमगिरी युवा प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं आणि त्यामध्ये विशेष सिंहाचा वाटा आमचा लाडका विद्यार्थी दिनेश चौधरी याच्या अथक प्रयत्नातून हा मोठा म्हणजे महाशिबिर खऱ्या अर्थानं महाशब्द आज मला वाटतं की तो महाशब्द सार्थक झाला आणि आज आम्हालाही अतिशय कौतुकास्पद बाब वाटली की इथे कोणत्याही गोष्टीला म्हणजे अगदी चेक करायचं असेल त्याला सुद्धा लाईन आणि रक्त देण्यासाठी सुद्धा लाईन, की यंत्रणा अपुरी पडते हे पाहून अतिशय अभिमानास्पद गोष्ट आज वाटते आहे। तर नक्कीच हा फक्त शिबिर नसून हा एक नक्कीच महाशिबिर इथं पार पडलेला आहे। तर अशीच बातमीसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज नेटवर्क 360 सोबत मी शुएब नदाफ।